जय गजानन. या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकवणार आहे. या ब्लाऊजसाठी आपल्याला एका सबस्क्रायबरची डिमांड आली आहे. चला तर आपण कटिंग आता बघूया. यासाठी लागणारी मापे मी या चार्टमध्ये मेन्शन केलेली आहे. ही 9:30च्या घडीची कटिंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण उंची जी 14.5 इंच आहे त्यामध्ये 1 इंच आपण अलाउन्स ॲड करून घेणार आहोत. हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. तसेच खांदा आपला या घडीसाठी 5.5 इंचाचा आहे. 5.5 इंचाचा खांदा घ्यायचा आहे आणि बगल आपल्याला 6 इंचाची घ्यायची आहे. नेहमी खांद्यामध्ये अर्धा इंच वाढवूनच बगल आपल्याला घ्यायची आहे कोणत्याही मापासाठी. छाती घडी इथे 38ची 9.5 येते. 9.5 चौथा भाग छातीचा घेतलाय प्लस 1.5 इंच आपण मार्जिन घेतली आहे. बगलसाठी आपण 1 इंच आणि प्लस त्याच्या पुढे अर्धा इंच अशी मार्किंग करून घेतलेली आहे. बगलच्या आकारासाठी आपण मध्य आखून घेतलेला आहे. आता मार्जिन आपण त्याची ॲड करून घेतलेली आहे. आता क्रॉस पट्टीसाठी आपण खालच्या साईडने 3 इंच आणि उजव्या हाताने 3.5 इंच घेतलेले आहे आणि आपल्याला असा गोल आकार वर अर्धा इंच आपल्याला हा गोल आकार द्यायचा आहे. आता आपण बगलचे आकार देऊन घेऊ. आपल्याला मार्जिनच्या साईडनी मी मागेही सांगितलं होतं त्याप्रमाणे मार्जिनच्या साईडला आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे आणि आतमध्ये अर्धा इंच यायचं आहे, जसं मी आकृतीत दाखवते. यामुळे तुमच्या पाठीमागच्या भागाला अजिबात जोड येणार नाही. आणि गळ्याची रुंदी आपण 2.25 घेतली आहे आणि उंची 6 इंच ही सगळ्यांसाठी स्टँडर्ड आहे आणि खालची रुंदी 2.25 घेतली आहे. अशा प्रकारे आपण गळा घेतलाय. आपण कोपऱ्यामधनं 1.5 इंच घेतलेला आहे गळ्याचा गोल आकार देण्यासाठी. 1.5 इंचाच्या साहाय्याने आपण गळ्याचा गोल आकार देऊन घेऊ. आता आपल्याला कटोरीची रुंदी घ्यायची आहे 5.5 इंच. आपल्याकडे नसली तर जेवढा खांदा आहे तेवढीच कटोरीची रुंदी असते. बगलपासून 2.5 इंच मध्ये घेतलंय आणि गळ्याला आपण 1.5 इंच वरती घेतलंय आणि आपण कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. हे सगळ्यांना हे कॉमनच मेजरमेंट आहे हे कटोरीचं. आपल्याकडे कटोरीचं मेजरमेंट नसेल तर जेवढा खांदा आहे तेवढंच आपण कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचंय. आता आपण बाही घेत आहोत. बाही उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवला आहे आणि रुंदीसाठी आपण जेवढा छातीचा चौथा भाग आहे किंवा जेवढी छाती घडी आहे तेवढंच घ्यायचंय. नवीन असाल तर अर्धा इंच त्यामध्ये ॲड करा आणि बाहीच्या आकारासाठी आपली कॅप हाईट 3 इंच असणार आहे. बाहीच्या आकारासाठी 1.5 इंच सरळ घेऊन आपल्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे. पाकळीचा मधला डिस्टन्स अर्धा इंच ठेवायचा आहे आणि दंडघेर आपला जेवढा असेल 6 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घेऊन आपण हे बाहीचा आकार जोडणार आहोत. अशा प्रकारे आता बाही आपली झालेली आहे. आता आपण हे कटोरीचं जे आपण मार्किंग केलेलं होतं ते कट करून घेऊ. पहिल्यांदा आपल्याला मागच्या आकाराचा बगलचा आकार कापून घ्यायचा आहे. मागच्या भागाचा आता आपण गळ्यासाठी नॉच देऊन घेऊ आणि मधून पेपर मी कट करतेय. मागचा पेपर आपला मागच्या भागासाठी होईल आणि वरचा फ्रंटसाठी होईल. आता हा झाला आपला बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग. आता मी समोरच्या भागाची कटिंग करून घेतेय. गळ्याचा आकार कापून घ्यायचा आहे. तसंच बगलचा जो आपण 1 इंचावरून आकार दिला होता तो पण कट करून घ्यायचा आहे. क्रॉस पट्टी पण आपण कट करतोय आणि आता हा कटोरीचा आकार आपण कापून घेतलाय. आता अशा प्रकारे ही कटिंग आपली रेडी झालेली आहे. आता ही जी कट केलेली कटोरी आहे आपल्याला ही वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी आपली जी ओरिजिनल कटोरी जी निघाली होती पेपर कटिंगची ती आपण पहिल्यांदा कागदावर आखून घेतोय. आता ही कटोरी आखलेली आहे आपण. आता आपल्याला मी ज्या साईडनी तुम्हाला दाखवतेय तिथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. दोन्हीही बाजूनी 1.5 इंच
नंतर जी आपली ओरिजिनल कटोरी आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि खाली 1.5 इंच घ्यायचंय. छाती घडी जर खूप मोठी असेल, तर तुम्ही हे तिन्हीही मापे 2-2 इंच घेऊ शकतात. 10 इंचाच्या पुढे किंवा एखाद्याला जर गरज असेल, तर आपण 2 इंच पण वाढवू शकतो. आणि आता कटोरीचा आकार आपण जोडून घेतोय. गळ्याच्या इथे पण आपण आकार जोडलाय. कटोरीला साईडला पाव इंच घेऊन गोलाकार आपल्याला द्यायचा आहे. नंतर जिथे आपण हुक लावतो त्या साईडने अर्धा इंच वर घेऊन कटोरीचा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे कटिंग रेडी आहे. आपले सगळे आता कटिंग रेडी झाली आहे. मागचा गळा आपला 10 इंच आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो घेऊ शकता. गळा जर जास्त असेल तर तुम्ही गळ्याची रुंदी 2च इंच ठेवा. त्यामुळे गळा उतरणार नाही. आणि खालची रुंदी मी 2.5 घेतली आहे. आणि हा आकार आधी जोडून घेतीये. आणि कोपऱ्यामधून आपण 1/2 इंच देऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता तो भाग आपण मागचा कापून घेऊ गळ्याचा आकार. आणि मागच्या साईडला नेहमी झोळ येण्याची कंप्लेंट असते. त्यासाठी मी आता दाखवला तसा पुन्हा एकदा त्याला थोडासा आपल्याला हलका शेप देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे अजिबात कुठलीही कंप्लेंट आपल्याला येणार नाही. आता अशा प्रकारे आपली कटिंग रेडी झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. मागचा आपण आकार कापलाय. आता दंडघेरासाठी जो आकार दिलाय तो कापतोय. आणि आता हा आपला पाकळी आकार फ्रंटसाठीचा आपण कापून घेणार आहोत. हा आकार आपल्याला जास्त डीप घ्यायचा नाहीये. अर्धाच इंच आपल्याला घ्यायचा आहे. आता मागच्या भागासाठी टक्ससाठी घडीपासून 4 इंच घ्यायचंय आणि उंची घ्यायची आहे 4.5 आणि अर्धा इंचाची आपल्याला टक्सची रुंदी ठेवायची आहे. आता साईडच्या भागाने आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचंय आणि टक्स पर्यंत एक तिरपी रेष जोडून घ्यायची आहे. आता हा भाग देखील आपण कापून घेऊ खालचा शेप दिलेला. आणि आता हे अस्तरचं ब्लाऊज असणार आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा अस्तरची कटिंग करून घेऊ. त्यासाठी अस्तरवर आपण पेपर कटिंगच्या साहाय्याने मार्किंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला चॉकचा वापर करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी मी जे पार्ट्स दाखवतीये ते पार्ट जर तुम्ही तिथेच ठेवलेत तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कपडा पुरेल पण आणि फिनिशिंग पण तुमची चांगली येईल. आता आपण हा साईड पीस घेतलाय आखून. त्यानंतर आपण कटोरीचा भाग आखून घेऊ. कटोरी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची आहे. स्ट्रेटमध्ये ठेवायची नाहीये किंवा आडवी ठेवायची नाही. कटोरी तिरपीस ठेवायची आहे. आपण आता बाहीची मार्किंग करून घेऊ. आपण जो उरलेला साईडचा ओपन भाग आहे, खालच्या साईडला आपण बाही आखून घेतलेली आहे. यामध्ये कुठलंच जॉईंट आलेलं नाहीये. आता घडीच्या साईडनी खाली मी क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेतीये. आणि अस्तरची कटिंग ही एक्झॅक्ट पेपर कटिंग एवढीच असणार आहे. यात कुठल्याही प्रकारचं मार्जिन तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायचं नाहीये. ते मार्जिन आपण कपड्यामध्ये ॲड करणार आहे. कारण की आपण जेव्हा पॅच करतो तेव्हा आपल्याला कपडा एक्स्ट्राच लागतो. नंतर तो आपण कट करून घेतो. आणि अशा प्रकारे आपण आता हा मागचा भाग कापलाय. आपण गळा देखील कापून घेऊ. अस्तरचा गळा आपण कापतोय. मेन फॅब्रिकचा गळा आपण कापणार नाहीये. कपड्याचा गळा आपण कापणार नाहीये. आता मी त्यानंतर हे कटोरीचं साईड पीस कापून घेतीये.
साइड पीसची आपली कटिंग झालेली आहे. आता आपण कटोरीची कटिंग करून घेऊ. आपल्याला दिसतच असेल कटोरी इथे तिरपी ठेवलेली आहे मी, त्यामुळे फिटिंग आपली छान येणार आहे. कटोरीचा गळा कापून घेतलाय. आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ आणि सेंटरमधनं क्रॉस पट्टी कापू, म्हणजे 2 पट्ट्या आपल्याला मिळतील. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. अस्तरला आपल्याला कुठेही जॉईंट आलेलं नाहीये, पण कधी-कधी आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईंट येऊ शकतं. ते जॉईंट कसं द्यायचं मी ते तुम्हाला स्टिचिंगमध्ये दाखवते. आता आपण कपडा कटिंग करून घेऊ. कपडा कट करताना आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कापायचं आहे. अस्तर एवढं एक्झॅक्ट कापायचं नाहीये. मी जसं व्हिडिओत दाखवतेय तुम्हाला, मी सगळं एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला सगळं मार्किंग करून घ्यायचंय आणि मगच कटिंग करायचंय. बॅक पार्टचा मी गळा कापलेला नाहीये मेन फॅब्रिकचा. आता क्रॉस पट्टी कट करून घेतेय. त्यानंतर आपण साइड पीस कट करून घेऊ. आता कटोरीचा भाग कट करून घेतोय. आणि स्लीवसाठी आपल्याला इथे जॉईंट येणार आहे. दोन्ही साइडने आपल्याला इक्वल जॉईंट द्यायचे, त्यामुळे बाही दिसताना चांगली दिसणार आहे. आणि अशा प्रकारे आपली कटिंग इथे रेडी झालेली आहे. या कटोरी ब्लाऊजच्या डायग्राममुळे तुम्ही कुठल्याही मापाचे ब्लाऊज अगदी सहजपणे अचूक शिवू शकाल, हे मी खात्रीने सांगते. अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.